मस्त. माझ्या मुलीचे सध्या पेपर चालू आहेत आणि तरी सुद्धा मला काय म्हटली माहितीये का, एक पेपर देऊन आली, उद्याच्या पेपरची तयारी करायची सोडून मला म्हणते मम्मा काहीतरी छान कर, काहीतरी मस्त चटपटीत खाऊ वाटते. तर म्हटलं चला, 2च बटाटे होते, हे घेऊन आपल्याला काही करता येतंय का ते बघूयात. तर बटाट्यांच्या वरची ही साल काढून घ्यायची आहे. हे बटाटा आता मी अशा पद्धतीनं चिरून घेते. आता एका बाउलमध्ये टाकून घ्यायचंय आणि या फोडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आता बटाट्याच्या या धुतलेल्या फोडी इथं मी अगारो रिजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर मध्ये टाकून घेत आहे. पाणी ओतून घ्यायचंय, झाकून घेऊयात आणि केटल मी ऑन करते. घरातली आपली जी छोटी मोठी कामं असतात ना, त्याच्यामध्ये ही केटल खूप फायदेशीर ठरते. जर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, चेक करू शकता. तर साधारण एक 10 ते 12 मिनिटांमध्ये आपण आपलं बटाटा चेक करूयात. छान अशा पद्धतीने हे वाफरलं गेलेलं आहे. एका बाउलमध्ये काढून घेते आणि अगोदर हे आपण थंड करून घेऊयात. बटाटे थंड झालेले आहेत. आता अशा पद्धतीनं आपण हे मॅश करून घेतोय आणि याच्यामध्येच आहे ना, बाइंडिंगसाठी आपल्याला कॉर्नफ्लोअर वापरायचं आहे. याच्याऐवजी तुम्ही जर म्हणजे तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही थोडासा रवा आणि थोडेसे पोहे घेऊ शकता. पोहे भिजत ठेवायचे आणि नंतर ह्याच्यामध्ये एकजीव करायचे. व्यवस्थित असं हे मॅश करून घेतलेलं आहे. आता यामध्ये सगळ्यात अगोदर आपण थोडासा गरम मसाला टाकून घेतोय. त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला, 1 छोटा चमचा धना पावडर, इथं लाल चटणी घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता किती घ्यायची आहे तेवढी. आलं लसूण कोथिंबीर पेस्ट पाव चमचा, खूप सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लोअर वापरतोय. तर सुरुवातीला साधारण 3 मोठे चमचे मी कॉर्नफ्लोअर घेते आणि हे सगळं व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात. अशा पद्धतीनं हा गोळा आपण मळून घेतलेला आहे. आता काय करायचं, हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर याचे छोटे छोटे बॉल्स करायचे. इथं मी बॉल्स करते, तुम्हाला ज्या पद्धतीचा शेप हवा आहे ना, त्या पद्धतीचा शेप तुम्ही देऊ शकता. तेल लावल्यामुळे हे बटाटा आपल्या हाताला जास्त चिटकत नाही, त्यामुळे तेल लावून घ्यायचं. अशा पद्धतीचे हे बॉल्स. अशा पद्धतीचे सगळ्याच पिठाचे मी एकदाच बॉल्स तयार करून घेतलेले आहेत, कारण की म्हटलं परत परत हात भरवायला नको. आणि आता आपल्याला हे तळून घ्यायचे. तेल सुरुवातीला गरम करत असताना आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मात्र गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आहे. एका वेळेस जेवढे सोयीस्कर आहेत आणि जेवढे बसतील तेवढे बॉल्स मी टाकून घेत आहे. ज्यावेळेस आपण सुरुवातीला बॉल्स तेलामध्ये टाकतो ना, तर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि ह्याला लगेचच टच करायचं नाही. थोडंसं हलकं असं कोटिंग त्याच्यावरती येऊ द्यायचं, ट्रान्सपरंट असं, आणि नंतर मग आपण ह्याला थोडंसं हलवणार आहोत. याची जी बाजू आहे ती पलटी करणार आहोत. तर अगदी सुरुवातीला अगदी अलगदपणे अशा पद्धतीनं आपण हे पलटी करून घेतोय आणि याला आता परत दुसऱ्या बाजूने होऊ देऊयात. वरच्या बाजूनं याचं आवरण थोडंसं घट्टसर झालं ना, त्यानंतर आता मी गॅसचा फ्लेम मोठा केलेला आहे आणि आपल्याला कंटिन्युअसली हे असे हलवत राहायचे बॉल्स. याच्यामुळे काय होतं, एकतर आतमध्येपर्यंत ते तळले जातात आणि वरचा जो रंग आहे ना, तो एकसारखा मस्त असा खरपूस येतो. आणि तुम्ही यांचा आकारसुद्धा बघू शकता, हलक्या प्रमाणात ते असे फुगलेले सुद्धा आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता छान मस्त खरपूस असा याला रंग आलेला आहे बॉल्सना. काढून घेऊयात. हे बॉल्स तेलसुद्धा जास्त शोषून घेत नाही. तुम्ही इथं प्लेटमध्ये बॉल्स बघू शकता, एकदम छान मस्त कोरडे फट्ट अशा पद्धतीचे दिसत आहेत.
बॉल्स आहेत ना मस्त वरच्या बाजूनं कुरकुरीत अशा पद्धतीचे होतात आणि आतमध्ये सॉफ्ट असे. या बॉल्समध्ये आपण तिखट, मीठ, मसाले सगळं काही टाकलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हे फक्त असे सुद्धा एन्जॉय करू शकता किंवा जर तुम्हाला हवं असेल तर टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा सर्व करू शकता. एक बॉल मी आतून तोडून तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचं याचं जे कोटिंग आहे ना ते तुम्ही बघू शकता झालेलं आहे आणि आतमध्ये सेपरेट हा जो भाग आहे तो सॉफ्ट लागतो आणि हा मस्त कुरकुरीत असा. मस्त छान लागते, मस्त चटपटीत. म्हणजे हे बॉल्स आहेत की नाही तुमच्या घरातील लहान मुलांना खूप आवडतील आणि अगदी ताटात पडायच्या अगोदर संपून जातील. आजची ही चटपटीत अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात अशाच काही छान छान रेसिपीज सहित. तोपर्यंत बाय बाय.